अनधिकृत बांधकाम प्रकरणी न्यायालयानं उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे गोत्यात आलेल्या पालिका अधिकाऱ्यांची अक्षरशः बोंबेल उडाली असून यातील सध्या पालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची आता धावाधाव सुरू झाली आहे। त्यामुळे आपल्या बचावासाठी हे अधिकारी पुन्हा एकदा राजकीय आश्रयाला गेले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेल्या या अधिकाऱ्यांची ही राजकीय मंडळी पाठराखण करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या ठाणे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत। ठाणे महापालिका आयुक्तांना हे प्रश्न विचारण्यात आले असून विचारलेल्या प्रश्नांमुळे पालिकेचे आजी-माजी असे दोन्ही अधिकारी अडचणीत आलेत। शिवाय आता अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचं धाबदण आणलंय। तर या प्रश्नामुळे ठाणे महापालिका प्रशासनाची अक्षरशः कोंडी झाली असून या संदर्भात आता पालिका आयुक्त काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र त्यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलेत त्या अधिकाऱ्यांची अक्षरशः धावाधाव सुरू झाली आहे। गुरुवारी अडचणीत आलेले पालिकेचे महत्त्वाचे अधिकारी हे सर्व प्रकरण घेऊन बड्या राजकीय नेत्यांच्या आश्रयाला गेले असल्याची खात्रीलायक माहिती आहे।